राम का गुणगान करिये. रामचरणी एक शब्दपुष्प. लेखक श्रीनिवास बेलसरे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. राम का गुणगान करिये. भारतीय धर्मग्रंथात महाभारत आणि रामायण हे दोन ग्रंथ सर्वात अधिक महत्त्वाचे मानले जातात, कारण ते आदर्श मानवी जीवनाच्या कल्पनेचे दोन स्वतंत्र विचार प्रवाह चित्रित करतात. दोघात प्राचीन आहे ते रामायण, महाभारत हे त्यानंतरचं. रामायणाचा नायक असलेल्या प्रभू रामचंद्रांचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यानं कृष्णासारखी कुठेही चतुराई केलेली नाही. त्यानं कायम केवळ सत्याचा मार्ग अनुसरलेला आहे. राम हा प्राचीन भारतीय जीवनमूल्यांवरची दृढ श्रद्धा, प्रामाणिक प्रयत्न आणि सामंजस्याचा मार्ग यांचं प्रतीक ठरतो. तर महाभारतात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा श्रीकृष्ण अधिक व्यवहारवादी असल्याचं आपल्या लक्षात येतं. कृष्णाचं जगणं आणि त्यातून दिसणारं त्याचं तत्त्वज्ञान चातुर्याचं आहे, बुद्धिमत्तेचं दर्शन घडवणार आहे, पण आध्यात्मिक नाही. श्रीकृष्ण सूचित करत असलेलं आदर्श जीवन अध्यात्मावर आधारलेलं असलं तरी त्याचा भर ऐहिक जगातल्या चातुर्यावरती आहे. श्रीरामाचं नेमकं उलटं आहे. कितीही नुकसान झालं तरी चालेल, पण आपली नैतिक मूल्य न सोडण्याचा रामाचा हट्ट आहे. श्रीकृष्ण आपल्याला गुरु मानणाऱ्या पांडवांना अनेकदा शेरास सव्वाशेर व्हायला, अर्थात प्रसंगी विधिनिषेध न पाळता केवळ जिंकण्यासाठी व्यवहार्य मार्ग अवलंबण्याचा सल्ला देताना दिसतो. राम आपल्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या राक्षसाला सुद्धा युद्ध न करता संधी करून मानवी संहार टाळण्याची सूचना करतो. हाच दोघातला प्रमुख फरक आहे. वरवर पाहिलं तर हे दोन मार्ग दोन दिशांना नेणारे आणि परस्पर विरोधी वाटतील. तरीही आपला भारतीय समाज इतका समावेशक आणि परिपक्व राहत आलेला आहे की त्यानं दोघांच्याही शिकवणुकीचा योग्य अर्थ घेऊन दोघांनाही देवाच्या ईश्वरी अवताराच्या ठिकाणी नेऊन बसवलेला आहे. श्रीकृष्ण महाभारताचा एक भाग असलेल्या गीतेमध्ये भारतीय अध्यात्म अगदी सोपं करून सांगताना दिसतो. त्यानं सृष्टीची रचना, तिचं पुनरावर्ती जीवनचक्र, आत्म्याचं अमरत्व, माणसाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीची प्रक्रिया हे सगळं सोपं करून विशद केलेलं आहे. तर राम ते जगला आहे. श्रोतेहो, एका पातळीवरती राम हा भारतीय जीवन पद्धतीचा आदर्श ठरतो, तर श्रीकृष्ण तेच आदर्श प्रत्यक्ष जगताना कसे यशस्वी करावेत ते सांगणारं तत्त्वज्ञानाचं व्यवहार्य असं बाह्य रूप आहे. रामाचं निवेदन आपल्याला रामायणातल्या शब्दातून फार कमी आणि रामानं केलेल्या कृतीतून जास्त दिसतं. कसलीही तक्रार न करता केवळ आपलं कर्तव्य पार पाडावं आणि त्यातूनच एक आदर्श निर्माण करावा, अशी रामाच्या जगण्याची शैली आहे. रामकथेतून काही शिकवण कोणाला घ्यावीशी वाटली तर त्यानं ती घ्यावी, नाही वाटलं तर सोडून द्यावं. परंतु जीवन अशा पद्धतीनं जगा असं श्रीरामानं सांगितल्याचं कुठेही दिसत नाही. उलट श्रीकृष्ण मात्र अर्जुनाला आग्रह करून प्राप्त परिस्थितीत युद्ध करायलाच हवं असं सांगताना दिसतो. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वैव पद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. असं सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला चिडवतोय. षंढ तू येऊ देऊ नकोस अर्जुना, वीर पुरुष बनून शत्रूशी लढ, असं तो सांगतोय. तर दुसरीकडं राम मात्र रावणासारख्या विकारी राक्षसालाही शेवटपर्यंत लंकेचा आणि राक्षस कुळाचा विनाश टाळून संधी करण्याची सूचना करताना दिसतो. भारतीय संस्कृती ही अशी परिपूर्ण आहे. ती वेगवेगळ्या प्रसंगी परस्पर विरोधी वाटणाऱ्या सर्वच मार्गांना सामावून घेते. श्रीराम
आदर्शाचा पुरस्कर्ता आहे, तर श्रीकृष्ण तेच आदर्श व्यवहार्य बनवून चतुराईनं सत्याची बाजू पुढं नेणारा मुत्सद्दी आहे. रघुकुलातला हा ज्येष्ठ राजपुत्र श्रीराम हा आईवडिलांची, गुरूंची आज्ञा कोणताही स्वतंत्र विचार न करता निमूटपणे पाळणारा आज्ञाधारक सुपुत्र आहे. तो गुरुच्या आश्रमात असताना लहानपणापासून आपल्या गुरुच्या रक्षणासाठी रानात धनुष्यबाण घेऊन धावताना दिसतो. त्यांच्या यज्ञस्थळाचं रक्षण करणारा सैनिक तो बनतो. ऋग्वेदाच्या 7व्या मंडलाची रचना करणाऱ्या गुरुवर्य वशिष्ठ मुनींकडून रामानं धनुर्विद्या, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, मुत्सद्देगिरी आणि 4ही पुरुषार्थ शिकून घेतले होते. मात्र मुळातच चिंतनशील स्वभाव असलेल्या रामानं शिक्षण संपल्यावर आपल्या संपूर्ण राज्याचा दौरा केला, तेव्हा जगातली विषमता, अन्याय, दुःख बघून तो बुद्धासारखा अतिशय विषण्ण झाला. त्याला राज्यकारभार, राज्यविस्तार, सुखोपभोग यात तिळमात्र रुची नव्हती. एका पातळीवर तो अर्जुनाच्या भूमिकेत गेला. हे असलं जग आणि त्याचा मी राजा, ही भूमिका त्याला मुळीच भावेना. राजपुत्रालाच वैराग्य आलेलं बघून राजा दशरथ मात्र घोर चिंतेत पडला. माझा लाडका मुलगाच जर राज्याभिषेक करून घेऊन मला मुक्त करणार नसेल, तर मी वानप्रस्थाश्रम घेऊन मोक्षमार्गाला कसा जाणार, अशी चिंता त्याला सतावू लागली. मग राजा दशरथानं गुरुवर्य वशिष्ठांना रामाचं मन वैराग्याकडून राज्यकारभाराकडे वळवायला सांगितलं. श्रोते हो, याच्यावर अयोध्येच्या भव्य दरबारातच मुनी वशिष्ठ आणि राम यांच्यात एक प्रदीर्घ संवाद घडला. राम हा एक मुमुक्षू आणि बुद्धिमान विद्यार्थी असल्यामुळं हा संवाद प्रदीर्घ काळ चालला. त्या संवादालाच योग वशिष्ठ म्हटलं जातं. राम केवळ एक आज्ञाधारक विद्यार्थीच होता असं नाही, तर अनेक प्रश्न विचारणारा, स्वतंत्र चिंतन करणारा बुद्धिमान ज्ञानार्थी होता. गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण करून आश्रमातून राजवाड्यात परतल्यावरती त्यानं आपलं ज्ञान आपल्या दैनंदिन आचरणात आणलं. तिन्ही मातांशी वागताना राम त्यांना समान आदर देतो. एवढंच काय, ज्येष्ठ पुत्र या नात्यानं राज्याभिषेकाच्या दिवशीसुद्धा त्याचं वर्तन पितापुत्र संबंधांचा एक मानदंड निर्माण करतं. स्वतःच्याच गाफीलपणामुळं अडचणीत आलेल्या पित्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी राम आपल्या हक्काचं सिंहासनसुद्धा सोडून देतो. त्याचं ते रूप फार विलोभनीय आहे. रामाचं जीवन ही खरं तर त्यागाची एक प्रदीर्घ मालिकाच आहे. आयुष्यभर त्याला फक्त त्यागच करावा लागलेला आहे. पित्यानं आईला दिलेला विचित्र वर पूर्ण करण्यासाठी केवळ सिंहासन सोडूनही रामाला थांबता येत नाही. कैकईतल्या कुटील स्त्रीला त्याच राजवाड्यात राहणं हे धोकादायक वाटतं. त्यामुळं ती राजाला दुसरा वर मागून रामाला 14 वर्षांसाठी राज्यातून हद्दपार करवून घेते. कैकई ही रामायणाच्या महानाट्यातली केवळ एक खलनायिकाच नाही, तर माणसाच्या लोभीपणाचं, त्यातून निर्माण झालेल्या भीतीचं आणि पापाबरोबर अपरिहार्यपणे येणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेचं प्रतीक आहे. शेक्सपियरच्या लेडी मॅकबेथसारखी ती अपराधीपणाच्या भावनेनं घेरलेली आहे. राजा दशरथ हे आसक्तीचं, श्रेष्ठ पदावरच्या व्यक्तीच्या गाफीलपणाचं, त्यातून आलेल्या टोकाच्या अगतिकतेचं प्रतीक ठरतं. दशरथाची विषयासक्ती आणि कैकईचा सत्तालोभ या काळ्या कुट्ट कॅनव्हासवर प्रभू रामचंद्राची पितृभक्ती, त्याग आणि विरक्ती एखाद्या विजेसारखी चमकून जाते. कैकईसारख्या कुटील आईच्या मनातसुद्धा आपल्याबद्दल कोणतीही भीती राहू नये म्हणून अयोध्या सोडणारा राम स्वतःच्या देशाचाही त्याग करून दंडकारण्याची वाट धरतो, वनवासी बनतो. जाता जाता तो आपल्याला शिकवतो
ती क्षमाशीलता, प्रेम आणि निर्लोभीपणा, तेही कोणत्याही आविर्भावाशिवाय. प्रभू रामातला गुरु असा शांत, मितभाषी आणि केवळ कृतीतून जीवनमूल्य शिकवणारा गुरु आहे. वनवासाला निघताना सोबत निस्सीम प्रेम करणारा भाऊ आणि पतिव्रता पत्नी हाच रामाला एकमेव दिलासा होता. मात्र वनात रावणासारख्या राक्षसानं पत्नीचं अपहरण केल्यावर सुद्धा दिसणारं रामाचं धीरगंभीर व्यक्तिमत्व हे सामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचं आहे. श्रोते हो, सीतेचं अपहरण झाल्यावर रामानं तिच्याबद्दलच्या प्रेमामुळं तिच्या विरहाचा आक्रोश जरूर केला, पण एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांबद्दल संताप प्रगट केल्याचं दिसत नाही. राक्षसाच्या तावडीतून सीतेला सोडवण्याच्या कामी इतर राज्यांचा पाठिंबा, शस्त्रास्त्र, सैन्य असं काहीही नसताना या वनवासी बनलेल्या माणसानं धीरानं आणि बुद्धीनं नवे मित्र मिळवून मोर्चे बांधणी केली. त्यानंतरही थेट युद्ध न छेडता रावणाकडं दूत पाठवून सामोपचारानं संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला. रावणाला समजावून सांगणारे दूत विफल झाल्यावर युद्ध करणं अटळ झालं, तेव्हाच रामानं युद्ध केलं. या धर्मयुद्धातल्या विजयानंतरही रामाचं वर्तन ही शिकवण देणारच आहे. माणसाच्या इतिहासातल्या अगणित युद्धामध्ये विजयानंतर पराजित भूमीत काय होतं हे सर्वांनाच माहिती आहे. अलीकडं सिरियाच्या युद्धात जिंकलेल्या प्रदेशातल्या येझदी आणि ख्रिस्ती स्त्रियांचा गुराढोराप्रमाणे झालेला लिलाव आपण चित्रफितीतून प्रत्यक्ष पाहिला आहे. आधुनिक जगाच्या 21व्या शतकातल्या या अत्यंत संतापजनक गोष्टी पाहताना 6000 ते 7000 वर्षापूर्वीचं श्रीरामाचं विजयानंतरचं वर्तन हे तेजस्वीपणे उठून दिसतं. पापी रावणाचा वध करून जिंकलेल्या सोन्याच्या लंकेचाही मोह रामाला होत नाही. उलट ज्यानं आपल्या पत्नीचं अपहरण केलं होतं त्या अधम रावणाच्याही अंत्यसंस्काराची काळजी राम घेतोय. त्याच्या इतक्या टोकाच्या उदार वर्तनानं तो मानवी इतिहासात अद्वितीयच राहतो. आज जगभर मानवी मूल्यांची शिकवण देत युद्धकैद्यांना कसं वागवावं त्याचे आदर्शी नियम शिकवणाऱ्या पाश्चिमात्य जगाला अजून रामाचं महत्त्व कळायचं आहे. मरणानंतर वैर संपतं ही महान शिकवण देणारा राम कष्टानं जिंकलेलं लंकेचं राज्य शत्रूच्या भावाला देऊन मोकळ्या हाताने अयोध्येला परत येतो. हा कोणत्या पातळीवरचा आदर्श आहे? जगातल्या विविध संस्कृतींच्या इतिहासामध्ये नमूद असलेल्या युद्धानंतर दिसणाऱ्या जेत्यांच्या वर्तनाच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर रामाचं संन्यस्त वर्तन झगमगून चमकत राहतं. श्रोते हो, गेली हजारो वर्ष रामकथा सगळीकडे गायली जाते. तुलसीदासजींनी तर तिच्यात अमृत कुंभच भरून ठेवले आहेत. आपल्या गरिमांनीसुद्धा गीतरामायण लिहून महर्षी वाल्मिकींनी महाराष्ट्रात जणू पुनर्जन्म घेतला होता असं वाटावं इतकं सुंदर काव्य लिहून ठेवलं आहे. रामकथेतून अनेक पिढ्यांना अनेक जीवनमूल्य शिकवली जातात. खरं तर रामानं आपल्या जगण्यानं भारतीय संस्कृतीची व्याख्याच निर्माण करून ठेवली आहे असं म्हणता येईल. मात्र जे जे चांगलं दिसतं त्याचं आचरण न करता केवळ त्याची मूर्ती करून त्याला दगडात बंद करून ठेवण्याची वाईट सवय आम्हा भारतीयांना जडलेली आहे. एकदा माणसात प्रगट झालेलं दिव्यत्व दगडात बंद केलं, त्याच्याभोवती मंदिर उभारलं, तिथं दानाची एक भली मोठी पेटी ठेवली की आपलं अध्यात्म संपतं. ही परंपरा कधीतरी मोडून आपण हे जगातल्या कोणत्याही संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ ठरणारे प्रभू श्रीरामाचे आदर्श आपल्या रोजच्या जगण्यात रुजवू, तीच खरी रामभक्ती ठरेल. आणि हे करू त्याच दिवशी त्याची खरी प्राणप्रतिष्ठा झाली असं आपल्याला म्हणता येईल. राम का गुणगान करिये. रामचरणी हे एक शब्दपुष्प अर्पण केलं लेखक श्रीनिवास बेलसरे यांनी.
त्यांचा मोबाईल नंबर 9969921283. अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.